आयुष्याचा शेवट स्मशानभूमीत होतो। त्या स्मशानभूमीत आयुष्याची नवीन सुरुवात नवीन जोडप्यांनी बार्शी येथे केली। आयुष्याचा शेवट स्मशानभूमीत होतो। त्या स्मशानभूमीत नवीन आयुष्याची सुरुवात नवीन जोडप्याने केली। बार्शी येथे मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी पिंपळगाव रोड येथील निसर्गरम्य अशा परिसरातील वास्तूमध्ये आयोजित शुभ विवाहानिमित्त वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी बार्शी बहुसंख्येने लोक उपस्थित होते। श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट बार्शी संचलित मोक्षधाम यांनी देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतलेल्या मोक्षधाम हिंदू स्मशानभूमी धस पिंपळगाव रस्ता येथील स्मशानभूमीत 29 मे 2017 रोजी दुपारी 12:30 वाजता मोक्षधाम मधील सेवक लक्ष्मण घनसरवाडकर यांच्या बंधूंचे चिरंजीव अंकुश घनसरवाडकर जिल्हा नांदेड यांचा शुभ विवाह कुमारी छाया गंगाधर गंदेवाड जिल्हा नांदेड यांच्याशी विवाह संपन्न झाला। अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून विवाह चांगला व कमी खर्चात मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत विवाह पार पडला। विवाहासाठी हिंदू स्मशानभूमीत विवाह पार पडला। विवाहासाठी बार्शीतील राजकीय पुढारी, नगरसेवक, वकील, डॉक्टर, उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते इतर लोकांनी विवाहासाठी गर्दी केली होती। स्मशानभूमीत विवाह उत्साहात व आनंदात संपन्न झाला। विवाहानंतर जेवणाची सोय करण्यात आली। बार्शीकरांनी या विवाहासाठी मदत व सहकार्य केले। या विवाहासाठी बार्शीचे आमदार दिलीपराव सोपल, बार्शीचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, त्र्यंबक ठेंगळे पाटील, बार्शी पोलीस स्टेशनचे गजेंद्र मनसावळे, नागेश अक्कलकोटे, विक्रांत पाटील, राजाभाऊ काकडे, कमलेश मेहता, नवनाथ चांदणे, प्रशांत कतले, दीनानाथ काटकर, श्री प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्ट बार्शी सर्व सदस्य, नगरसेवक, वकील, पत्रकार, उद्योग, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि बार्शीकरांनी या विवाह लग्नाला गर्दी केली होती। हिंदू संस्कृतीप्रमाणे हा विवाह सोहळा इतर ठिकाणी केला जातो, पण स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदाच हा विवाह सोहळा होत आहे। तुम्ही स्वतःही मी केलेला आहे, पहिलाच विवाह सोहळा आहे माझा, पहिलाच किती केलेलं आहे। आमचं म्हणजे मसनजोगी समाज आहे, तर पहिल्यापासूनच स्मशानात राहतो आणि तसेच जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सगळे काही प्रोग्राम इथेच होतात। तर त्यामुळेच जन्मापासून ते मृत्यू याच्या मधला टप्पा म्हणजे लग्न आहे। त्याप्रमाणेच लग्न इथं खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि बाकीचे लोकही सहकार्य केले, त्याबद्दल सगळ्यांचे। आज आपण या ठिकाणी पाठीमागे जी पंगत बघतोय, ही पंगत ही स्मशानभूमीत आहे। आश्चर्य वाटेल, पण बार्शीतल्या स्मशानभूमीमध्ये स्मशानजोगी या अतिशय खचलेल्या पिचलेल्या समाजातल्या एका वधूवराचं लग्न इथल्या प्रसन्नदाता मंडळानं लावून दिलं। खूप कमी वेळा आपण अशा लग्नाला येतो किंवा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये कुठं आपण अशा लग्नाला गेलोही नसेल। स्मशानातील लग्न ही संकल्पनाच खरी हटके आणि खूप भीतीदायक अशी वाटणारी आहे, पण बार्शीतल्या सर्व समाजप्रेमींनी, समाजसुधारकांनी, धुरीणांनी हे करून दाखवलं। आज बार्शीमध्ये अशा एका विवाह सोहळ्याला सर्व बार्शीकर, सर्व नेते मंडळी, अधिकारी लोक उपस्थित होते। बार्शी येथे श्री प्रसन्नदाता मोक्षधाम या ठिकाणी आज आम्ही अतिशय आगळा वेगळा असा लग्न सोहळा पार पाडलेला आहे। त्याचं कारण असं की तो जो कामगार आहे आमचा, तो स्मशानजोगी हा तो त्या समाजाचा आहे आणि प्रॉपर हे राहणारे हे जे आहेत नांदेडचे आहेत। तर त्याचं परवा असं 8 दिवसापूर्वी लग्न जमल्यानंतर त्यांनी आमच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला आहे की माझं असं लग्न जमलेलं आहे आणि मला लग्न करायचं आहे। मग मंडळाने विचार केला की ठीक आहे आम्ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुझं लग्न सोहळा करू आम्ही। त्याची इच्छा अशी झाली की नाही की आम्हाला स्मशानभूमीतच लग्न करायचं आहे। स्मशानभूमीत लग्न करायचं म्हणल्यानंतर थोडंसं आम्हाला वेगळं असं थोडंसं वेगळं आश्चर्य झालं। अरे म्हणजे स्मशानभूमीत कसं लग्न करायचं? की म्हणजे हो चालते, मला माझी इच्छा इथं लग्न करायची। नंतर मग आम्ही विचार करून असं ठरव केलं किंवा चला ठीक आहे, काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेला, बार्शी शहरातल्या किंवा इतर सगळ्या राज्यातल्या लोकांना एक वेगळं असं काहीतरी चित्र किंवा एक हे दिसलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे किंवा स्मशानभूमीत लग्न होऊ शकतात। लोकांची भीती जी आहे स्मशानभूमीत जायची, ती भीती निघून गेली। अंधश्रद्धेच्या यातून लोकांची भीतीचं कारण होतं, ते बी संपलेलं आहे। या बातमीचे वृत्त संकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी।